ती बी कुणाला दिल्लीत म्हण. तेवढे आणून मी पत्रकाराला सगळ्या विचारलो, काही मित्राला विचारलो, कस झाले रे सभा, तर म्हणले श्रद्धांजली सभेवणी होती. आउट झाले रंगाबिल्ला. साहेब एवढं टेन्शन होतं, त्यांची तशी झाली. आणि इथं निलंग्यात आपल्या रोजच एक दिवसाड येतं सभा, रोज लोक उन्हात उरलेल्यात. किती दिवस बोलवो, कसं बोलवो, लोक कसं करते की. पण साहेब गडकरीला आले नाहीत, फक्त माझ्या अमित भैयाला आले हो. पण एक गोष्ट आहे, मी आभारी आहे गडकरी साहेबाचा, खरंच आभारी आहे. त्या बिचारांना आत्म्यातलं बोललो हो. तुम्ही लाईव्ह मध्ये बघा, त्या बिचाऱ्यानं सरळ सांगितलं. आम्ही काल एक मेसेज व्हायरल केलतो, एका नागरिकानं लिहून पाठविलं मला, मग त्या सगळ्या पोराला सांगून पाठवला. त्याच्यात त्यांना पत्र लिहिलं खुलं, तर त्या आणि ते बिगर राजकीय माणसानं ऐके बरं तिकडे बघतो, राईट तेरे कोच देखता, ऐकाय का महत्व सांगलेलं. त्यांनी पत्र लिहिलं. आम्हाला दुःख आहे एका गोष्टीचं, औषधाचा हायवे झालाय साहेब, लातूरून नांदेड नागपूर पर्यंत हायवे झालाय, सगळ्या भारतात हायवे झाल्यात. आमच्या नशिबानं ते नागपूरचा हायवे हा जाणारा आणि तिकडून हैदराबाद ही जोडायसाठी गडकरी साहेबांना खरं प्लॅनिंग तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना केलेलं होतं 2004ला त्या हायवेचं, पण ती गडकरी साहेबाच्या हातावर मंजूर झालं. मी बी म्हणलो का प्रॉब्लेम आहे, माझ्या औरादून आहे, तगरखेडून आहे, शिरशीहून आहे, अनसरवाड्याहून आहे, असंच करीत करीत निटूर सर्कल घेत चिंचोलीहून डायरेक्ट आपलं श्रद्धास्थान बाबळगावला आहे. चांगलं झालं. पण ह्या आमदारानं एवढे पैसे तिथं लुटून खाल्लं की रोड देशात एवढा खराब रोड कुठं झाला नाही. आणि साहेब दुःखाची गोष्ट, कमीत कमी 100 पेक्षा जास्त हाडामासाचे रक्ताचे आमचे जीवाभावाचे माणसं त्या रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन मेल्यात. दुर्दैव आहे. आणि केवळ ह्यांनी टक्केवारी खाल्ल्यामुळे मेल्यात. आणि आज गडकरी साहेबाचा आभार एवढ्यासाठी त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले, काही गुत्तेदारांनी खराब काम केलंय आणि काही आमदारांनी टक्केवारी खाऊन त्याच्यात घाण केली, त्याच्यात ही स्वतः गडकरींनी सांगितले. ह्यांचं दुकान बंद झालंय, ह्यांचा खेळ संपलाय. आज एवढी मोठी ही ऐतिहासिक सभा आहे आणि त्या सभेत वाहिद अन्सारींनी रंग आणले. वाजवा एक टाळ्या ह्यांच्यासाठी. साहेब एवढं खोटं, वरून तर खोटच आहे, पण इथं सुद्धा खोट्या गोष्टी चलत आल्यात. मध्येच एका दिवशी आमदाराला आमच्या हुक्की पटली आणि मोटरसायकली घेऊन जल साक्षरता रॅली आणि ती पांढरे झेंडे घेऊन बोंग 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 इकडून तिकडं गावात हरणं वाजवीत, लोकांचे कान किर. आणि काय सांगितले होते त्याच्यात, समुद्राचं पाणी आणणार, समुद्राचं पाणी आणणार. फिरले आणि ही आणण्यासाठी जिल्ह्यात फिरून 25,000 मोटरसायकली घेऊन तुळजापूरला जाणार. पण पाप पचत नाही की, पाप पचत नाही. आमच्या औरादच्या सुजान नागरिकांनी मला फोन केला आणि दाखवली अवस्था. औरादला वांजरखेडा रस्त्यावर एक बंधारा आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी बांधलेला आहे. त्या बंधाऱ्याचे ह्या दिवटी आमदाराला साधा दरवाजे लावता आले नाही, त्याच्यामुळे 2 कोटी क्युसेक्स लिटर पाणी कर्नाटकात वाहून गेले. तिथं एक पत्रकार परिषद घेतली आम्ही जाऊन त्या नदी पात्रात. आणि साहेब जल साक्षरता रॅली बंदच झाली की तुळजापूरला बी गेली. खरंय का? म्हणजे एवढं खोटं इथून नाही मुदलात. आणि वर हो साहेब कुणाला सोड. हामिद भाई आता बोलताना म्हणलं ते हमारे को तकलीफ दे. हामिद भाई सिर्फ तुम्हारे को तकलीफ नाही दीजिए. आम्ही म्हणलो असतो मुसलमानालाच तकलीफ दिली म्हणून, पण कधी म्हणलं असतो, जर पेट्रोल पंपावर गेल्यावर हिंदूला पेट्रोल 60 रुपये लिटर असतं आणि मुसलमानाला 107 असतं तर तुम्हाला तकलीफ दिले. तुम्हाला दिले, आम्हाला सोडले का? सिलेंडर हिंदूला 400 ला असता आणि मुसलमानाला 1200 ला असता तर एकट्या मुसलमानाला तकलीफ दिल्या म्हणता आलं असतं. 18 पगड जाती धर्मातल्या कुणालाच ह्या माणसानं सोडलं नाही. मराठ्यांनी मोर्चे काढले,
एवढे मोर्चे काढून, एवढ्या आत्महत्या करून सुद्धा मराठ्याची फसवणूक केली, मुसलमानाची फसवणूक केली. धनगराला पहिल्या बैठकीत आरक्षण देतो म्हणले होते, एसटीत घालतो म्हणले होते. 10 वर्षात किती बैठका झाल्या? धनगराला फसवले, ओबीसीला फसवले. एक गोष्ट ओबीसी साठी देशात झाली नाही. फक्त मैं और महीनो मैं ओबीसी का हूं. अरे नुसत्या होऊन काय होतंय? होऊन काय होतंय? शेतकऱ्याला सोडलं नाही, विद्यार्थ्याला सोडलं नाही, प्रत्येक गोष्ट माग. आज पोरा बया माझी बारी चालू, थांब मी तीच बोललो, आपलाच माणूस आहे. बर ऐक, कुठवर आलता? असं होते. हा, ओबीसीला बसवलं, प्रत्येक घटकाला. मला सांगा शेतकऱ्याला सोडलंय का? 10,000 ला 11,000 ला गेलेलं आमचं सोयाबीन 4,000 ला आणून बसविल्यात. आपल्या मनमोहन सिंगाच्या काळात आपण 5200, 5300, 5400 मी हाड घेतली पावती बघितलं 5400ची, तेवढ्याने विकले. आणि ह्याने तवा मागलं ते 6,000. 10 वर्षानंतर आमचं सोयाबीन 4,000 ला आलंय. रडलेल्या तो शेतकरी ज्याची क्षमता आहे त्यानं 2-2, 3-3 वर्षाचं ठेवल्यात, त्याला ढेलचं सोयरी आलं तर बसायला जागा नाही. पण ज्यांनी विकल्यात अडचणीनं, मजबुरीनं, पुरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, बायकोचा दवाखाना, आईचा दवाखाना आहे म्हणून त्याच्या आत्मा काय म्हणत असेल त्या शेतकऱ्याचा 4,000 न सोयाबीन निघताना तळतळाट आहे शेतकऱ्याचा, तळतळाट आहे सुशिक्षित बेरोजगाराचा. प्रत्येक गावात 100, 150, 200 पोरं बिन लग्नाचे बसल्यात, 30, 35, 40 वर्ष वयाचे बसल्यात का नाही? मग त्या सगळ्याचा तळतळाट म्हणून हे सगळं परिवर्तन आहे, देशभरातलं परिवर्तन आहे भैयासाहेब. आणि इथं तुमचं नाव पुरेसं आहे आणि तुम्ही जोडीला माणूस बी कसला नंबर 1 घेतला हो. आणि शेतकरी कामगार पक्षाचं पिल्लू आहे, लढलेलं पिल्लू आहे, शिकलेला माणूस आहे आणि एक श्रेष्ठ डॉक्टर आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांच्या परंपरेला साजेसा माणूस आहे. ह्या माणसाला 3 टाइम सल्यूट आहे, काहीच अडचण नाही. ओके. आणि काही करा भावांनो, आता ही घाबरल्यात. पुढले 2-3 दिवस आपल्याला काहीतरी दबाव बिबाव घातलं, नंबर 1 मध्ये फोन करायचं सोडणारच नाही. कुणी दबाव घालायची हिम्मत तिथल्या निलंग्यातल्या माणसाला करता कामा नये. कुणाला बी गोरगरिबाला जर दाबायचा प्रश्न केला तर त्याच्या पाठीशी हा अभय साळुंके खंबीरपणे उभा आहे. एक लक्षात ठेवा, माझा फोन 24 तास चालू राहते. इथं सुद्धा हातात घेऊन ठेवला, टाइम बी बघा म्हणून ठेवला म्हणा. आता एक लक्षात घ्या, आपली निलंग्याची आन ब्यान शान ह्या सभेनं तुम्ही सगळ्यांनी मान राखलाय. आमचे संतोष देशमुख साहेब जगुदीना गेलते मला, साहेब कसा कसा ते असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. कडक शिस्तीचा माणूस, हेड मास्तर होते का की पूर्व पहिल्याच्या जन्मात. एक टाळ्यात त्यांच्यासाठी वाजवलंय, मेहनत करले. आणि खास करून या तालुक्याचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील साहेब, अजितराव बेलकोणी, आपले आबासाहेब पाटील उजेडकर, आमची सगळी नेते मंडळी. आणि हे सगळे आता किती जणांचं नाव घेतलं तर पुरणार नाही बरं, उगो पदावले. आणि आमचे सर्कल प्रमुख, मग ते गंगाधर चव्हाण असतील, योगेश कदम असतील, रमेश मदरशी असतील, मदन बिराजदार असतील, पंकज शेळके असतील, विठ्ठलराव पाटील असतील, दिनकर दाजी असतील, मोहनराव भंडारे असतील, हाजी सराफ असतील, किरण पाटील असतील, अब्रार देशमुख असतील, कुणाचं राहील नाही की. आणि शहरातून आपले हमीद भाई, अजित नाईकवाडे, दयानंद नांदा, ही सगळी टीम, आमचे मालबाग गोंसे असतील, सुधाकर पाटील असतील, ही सगळे जीव तुडून साहेब, जीव तुडून. कुणी आमची उमेदवारची ओळख तर करून द्या म्हणणं गेले. त्यांना उमेदवारच्या चेहऱ्यावर विश्वास आहे. आणि साहेब आपल्या कृपेवर विश्वास आहे, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या कार्यावर विश्वास आहे. या विश्वासातून प्रत्येक जण काम करतोय. या प्रत्येक गावागावातला कार्यकर्ता उन्हात ताणात येऊन काम करतोय. सगळ्याच्या मनात एक जिद्द आहे. 10 वर्ष ज्यांनी भारत मातेला लुटलं, भारताचं सगळ्यांनी सगळं विकून बर्बाद करण्याचा प्रयत्न केलं, 18 पगड जाती धर्माचं जगणं मुश्किल केलं, त्या सगळ्यांना शिक्षा द्यायची आहे. आणि आदरणीय राहुल गांधींनी जी घोषणा केली आहे, गृहलक्ष्मी योजना, त्या महिलेला अहो एक लक्षात ठेवा, आपण सगळे गरीब आहोत. प्रत्येक गरीबाच्या, मग ते कुण्याही जाती धर्माचा असो, आपल्याला शेत असो अथवा नसो, आपण शेतकरी असो अथवा शेतमजूर असो, भूमिहीन असो भूमिधारक असो, कुणी असो, आपल्या घरच्या माऊलीला, आपल्या घरच्या एका महिलेला वर्षाला 1 लाख रुपये राहुल गांधी देणार आहेत. लय जोरात टाळ्या व्हावं लागतं या गोष्टीवर.
त्याच्यामुळं आपल्याला युवकासाठी जातीनिहाय जनगणना करून सगळे आरक्षणाचे प्रश्न मिटवण्यासाठी आणि या भारताला बलशाली करण्यासाठी, खऱ्या अर्थानं ताकदवर करण्यासाठी आपल्याला काँग्रेसला विजयी करायचं आहे. आपल्या आदरणीय भैयासाहेबांचं नेतृत्व आज महाराष्ट्रानं लोहा मानलाय. आज हो का हिरंगाबीला काय गेली तर चिडलेल्यात, पण आमचे भैया हेलिकॉप्टर मध्ये आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रात हिंडलेल्यात. छत्रपती शाहू महाराजाचा प्रचार प्रत्येक जिल्ह्यात आज आमचे भैया चालल्यात, आमचे धीरज भैया चालल्यात. ही ताकद भावानो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पुण्य यायचे आहे, डॉक्टर निलंगेकर साहेबांच्या पुण्य यायचे आहे आणि असलं बलशाली नेतृत्व आपल्याला जिल्ह्याला मिळालंय. ही एवढी एक जर सीट आणलो इमानदारीनं महाराष्ट्रात धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला जर महाराष्ट्रात जसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळात आपण सगळे लातूरचा म्हणून कॉलर टाईट करून सांगतो ना, तसं आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये कॉलर टाईट करून विरायचं असेल तर आपल्याला अमित भैयाचे हात बळकट करावं लागणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला साहेबांनी उमेदवार दिल्यात आपल्या तालुक्यातला, आपल्या मतदारसंघातला, आपल्या राणी अंकुलचा, आपल्या शिराणपलचा, निलंगा विधानसभेतला. त्यामुळं सगळ्यात जास्त लीड ही आपल्याला निलंग्यातून देणार का? हात वर करून सांगा आणि जोरात घोषणा द्या, काँग्रेस पक्षाचा आदरणीय अमित भैया तुम आगे बढ़ो, कारगे साहेब तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.